आजीच्या हातची जादू। आजी आज काय स्पेशल? उन्हाळा आलाय ना, आज करूया कैरीचं पण। वाव, इट्स माय फेवरेट। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत तोतापुरी आंबे। ह्याला काय केलं, आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याचं जे वरचं साल असतं ना, ते कवर पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहे वेलची आणि जायफळ पावडर, जिरं घेतलेलं आहे 1 छोटा चमचा, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे 3 आंब्यांसाठी। साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं कमी जास्त हवंय ते तुम्ही करू शकता। तर चला आता आपण करायला घेऊया। आता आपण काय करूया, आपण ना त्यातला आंबा घेऊया काढून आणि ना ह्याला खाचे मारून घेऊया, कारण ना आपल्याला ह्याला उकडवायचे आहेत। तर ते व्यवस्थित उकडले जावे त्यासाठी छोटे छोटे खाचे मारून घ्यावे। हे बघा, आता ना आपण तिन्ही आंब्यांना चारी बाजूने असे खाचे मारून घेतलेले आहेत। आपण ना गॅस चालू केलेली आहे आणि गॅसवर एक पसरट टोप ठेवलेला आहे की जेणेकरून आपले तिन्ही आंबे एकत्र व्यवस्थित वाफेने शिजून येतील। तर वाफेवर शिजवायचे आहेत आपल्याला ते, तर पाण्याला जरा उकळी येऊ दे। पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण एक एक आंबा पाण्यामध्ये सोडूया, सावकाशपणे सोडा। आपल्याला ना ह्या कैऱ्या 10 मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायचं आहे। फक्त आग जी आहे ना ती आपल्याला मंद ठेवायची आहे। आणि मंडळी, प्रत्येकाने उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीचं पन्ह करून प्यायलाच हवं, कारण कैरीच्या पन्ह्याचे भरपूर सारे फायदे आहेत। जसं की त्यामध्ये विटॅमिन सी आहे, आपली स्किन ग्लो होण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच डायजेशनसाठी सुद्धा गुणकारी आहे। तर घरी प्रत्येकाने नक्की करून बघा ही रेसिपी। इम्युनिटी बूस्टर असल्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे। मग नक्की घरी ट्राय करा। तुम्ही पाहू शकता हे छान ह्याला उकळी येत चाललेली आहे। आता आपण काय करूया, आपण याला झाकण देऊया आणि आणखीन एक 7 ते 8 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। चला आता ना आपण आपल्या कैऱ्या चांगल्या वाफळल्यात की नाही बघूया। बघा, छान वाफळलेले आहेत आणि शिजलेल्या पण आहेत चांगल्या। आता काय करूया, आपण गॅस बंद करून टाकूया आणि या कैऱ्या बाजूला काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता या कैऱ्या बऱ्याच गरम आहेत, यांना आधी आपण थोड्या थंड करून घेऊया। पहा मंडळी, आपल्या कैऱ्या तर थंडच झालेल्या आहेत। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण करायला घेऊया। पाहू शकता आपण कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण काय करूया, आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया। हे पहा, तर मिक्सरच्या जारमध्ये तर आपण घातलेलं आहे। आता यामध्ये आपण घालूया काळं मीठ। 1 चमचा भरून काळं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घालूया जिरं, 1 छोटा चमचा भरून जिरं। त्यानंतर आपण साखर घालतोय, 1 वाटी साखर घालतोय आपण। ती कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता ना आपण हे बारीक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं पन्ह तयार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकते आणि हे आपण मिक्स करून घेऊया। आता हे पिण्यासाठी कसं तयार करायचं तेही तुम्हाला सांगते। तुम्ही पाहू शकता मी ना हा काचेचा जार घेतलेला आहे। तुम्ही तांब्या
करू शकता किंवा टोपात सुद्धा करू शकता। आता आपण काय करूया, आता यामध्ये आपण घालूया कैरीचं पन्हं। तुम्हाला जसं हवंय त्या कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी मिक्स करायचं आहे, कारण हे बरंचसं घट्ट आहे, बरंच अगदी पाण्यासारखं केलं ना तरी सुद्धा खूप छान लागतं। आम्ही ना 1 ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढं पल्प घ्याल ना कैरीचं त्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करा। आता तुम्हाला दाखवते आम्ही केवढं ते घट्ट घेतलेलं आहे। आपलं हे पन्हं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं गुणकारी कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे। उन्हाळ्यात नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, घरी सगळ्यांना आवडणार। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।